आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धेला आजपासून शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर प्रारंभ झाला. KSAचे पेट्रन इन चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं. झुंजार क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यातील सामना झुंजार क्लबनं 3-2 अशा गोलनी जिंकला, तर शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील सामना शिवाजी तरुण मंडळानं 2-0 गोलनी एकतर्फी जिंकला. छत्रपती शाहू स्टेडियम मैदानावर शाहू छत्रपती KSA फुटबॉल लीग स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला. KSAचे पेट्रन इन चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्यपदी 5व्यांदा निवड झाल्याबद्दल मालोजी राजे छत्रपती यांचा सत्कार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर आयुक्त रविकांत अडसूळ, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव, KSAचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, दीपक घाडगे, नंदकुमार बामणे, अमर सासने, नील पंडित, राजेंद्र दळवी, नितीन जाधव उपस्थित होते. KSAचा हंगाम सर्व घटक उत्साहात पार पडतील असा विश्वास KSAचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. या हंगामातील पहिला सामना झुंजार क्लब विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात खेळला गेला. सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. दोन्ही संघातील खेळाडूंना प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिलं जात होतं. झुंजार क्लबनं आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील हा अटीतटीचा सामना झुंजार क्लबनं 3-2 गोलनी जिंकला. या सामन्यात विकी रजपूतने 3 गोल करून हॅट्रिक केली, तर पाटाकडच्या युनुस पठाण आणि श्रेयस मुळीक यांनी संघासाठी प्रत्येक 1 गोल नोंदवला. दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना खेळवला गेला. पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंदरेच्या पासवर योगेश कदमनं 10व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हा सामना 1-0 असा राहिला. उत्तरार्धात शिवाजीच्या गोलची परतफेड करण्यासाठी फुलेवाडीच्या खेळाडूंचे प्रयत्न अपुरे पडले, तर शिवाजीकडून मारलेले जोरदार चेंडू फुलेवाडीचा गोली रणवीर खारकर यानं चांगल्या प्रकारे रोखले. दोन्ही संघाकडून जोरदार चढ्या सुरू राहिल्या. शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेच्या पासवर संकेत साळुंखेनं उत्कृष्ट गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. शिवाजीच्या समर्थकांनी टाळ्या वाजवून साळोखेचं कौतुकही केलं. संपूर्ण वेळेत फुलेवाडी संघाला शिवाजी तरुण मंडळाच्या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं शिवाजीनं हा सामना 2-0 अशा गोलनी एकतर्फी जिंकला. गत हंगामात शिवाजी तरुण मंडळाच्या सुयश हंडे, सुमित जाधव आणि रोहन अडनाईक या खेळाडूंना पंचांनी रेड कार्ड दिल्यानं या हंगामातील पहिला सामना या तिघांना खेळता आला नाही. मात्र येथून पुढचे सामने खेळण्याची मुभा KSने दिली. शनिवारी 16 डिसेंबर रोजी BGM स्पोर्ट्स विरुद्ध सोल्जर ग्रुप यांच्यातील सामना दुपारी 2 वाजता, तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.